आपला बाळ जास्त क्यूट आहे. माउंटन्स आणि आय लव्ह माय लाईफ. नाही होत मग आमची बॅग गाडीमध्ये लोड होतात आहे. येताना 5 बॅगा होत्या, आता 6 बॅगा झाल्या आहेत. यशस्वी टॉप क्यूट लग रहा है तेरा, कोरियन लग रही है तो एकदम. मी एअरपोर्टला पोचलो आहे. आमची बॅग आहे याची पूर्ण चेन तुटली, तर काल मी ते पिन लावून ट्राय केलं त्याला बंद करायला. सगळ्या पिन उघडल्या आणि एक सर्वात मोठी बॅग आहे. तर आता इकडे आम्ही आलो आहेत मिसेस रॅपमध्ये. इकडे 250 बात लागतात ते एक बॅग पूर्ण प्लास्टिक रॅप करायला. अजून आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, कारण ते केलं नाही ना तर सगळ्या पिन्स ओपन झाल्या आणि सगळं सामान बाहेर. इतना बड़ा प्लास्टिक नहीं मिलता ना बाहर. अरे ऐसे ही करेंगे ना, अभी निकालेंगे ना. हाँ, अपने को रस्सी लेना पड़ेगा. अपन को रस्सी लेना है या फिर ये रिपेयर करना. रिपेयर नहीं होगा. वो ये याला बघ किती मजा येते. घे ठीक है. Put lot of it because chain is broken. हाँ, ये एटलीस्ट सेफ है अभी तुम लोग का बैग. ये अभी कुछ नहीं होगा, ये एकदम परफेक्ट है. इसमें अगर तुमने ना एक्चुअली ये धोने का सामान डालना चाहिए था. धोने का और कुछ काम का नहीं रहेगा ना, तो ऐसे ही अपन इंडिया में लेके जाते हैं. सॉरी, ती कुठे लेफ्ट. कम दिस साइड. रॉकी कम दिस साइड. कम यार. आमचं चेक इन झालं आहे. आता गेट A6वर आम्हाला जायचं आहे आणि आम्ही सगळ्यांची वाट बघतोय. पप्पा मी पुढे आलो आहे आणि यशश्री आणि पूर्ण फॅमिली पाठी बाकी आहे, त्यांची वाट बघतोय. मग आम्ही आमच्या गेट. गुड मॉर्निंग. सगळं सामान प्लास्टिक बॅगमध्ये टाकलं आणि माझी दुसरी बॅग. मला वाटलं इकडे बॅग चेक नाही होत, पण आम्ही जेव्हा गेटच्या आमच्या झोनच्या जवळ आलो ना तिकडे बॅग चेकिंगचं होतं. जसं मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक असते ना की लाईक सगळीकडे SHA चेक इन काउंटर सगळीकडे खूप लाईन लावावी लागते. इकडे तसं बिलकुल नाही आहे. आम्ही आमच्या गेटच्या झोनच्या जवळ आलो ना तिकडे आम्ही आमची बॅग स्कॅन केली. मग सगळे आमचे पिलोज आणि ते ठेवायला त्याने एक पिशवी दिली. मग बेबीजसाठी एक वेगळी लाईन होती, तर खूप छान. आणि आता मी चालतोय सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक. पोचलो आम्ही गेटवर. आम्ही पोचलो एअरक्राफ्टमध्ये आणि हे A320 जे एअरक्राफ्ट मी फ्लाय करते आणि मी एअर इंडियाच्या पण A320मध्येच होती. हे पण A320 आहे. तर सगळ्यांना असं विचित्र वाटतं, कारण नेहमी एअरक्राफ्टमध्ये आलेलं सगळं ब्लू बघायची सवय ना. तिथे पण एअर इंडियामध्ये सगळं रेड होतं आणि इथे पण सगळ्या सीट्स रेड आहेत आणि एकदम छान एकदम खुशखुशीत चेअर्स आहेत. एकदम फुलफुलीत बोलू शकतो, एकदम सॉफ्ट. आणि आता मी लॅबरेटरी यूज करायला आली आहे आणि मला बघायचं होतं लॅबरेटरी कशी आहे आतून. तर सगळं सेम आहे एकदम आमच्या लॅबरेटरीसारखंच आहे सगळं आतमध्ये, पण क्लीन आहे एकदम आणि एकदम छान. आम्ही सीटवर बसलो आहे. माझ्या बाजूला एक मुलगी बसली आहे आणि या फ्लाईटमध्ये एक मुलगा कॅबिन क्रू पण आहे जो हे करतो, बंद करतो आहे. आणि इकडे सगळ्या ओव्हरहेड बिन्सवर कॉफीची ॲड आहे जी लवकरच माझ्या एअरलाईनमध्ये पण सुरू होईल. ट्रे टेबलवर तर असतेच, पण इकडे ओव्हरहेड बेन्सला पण स्टिकर लावलेले आहेत. आणि 2-3 दिवसापासून घसा बसला आहे खूप बिअर पिल्यामुळे. तर आता बघूया या फ्लाईटचं जेवण कसं आहे. ओव्हरहेड बेन्सवर हे आमचे मील्स आले आहेत. पिझ्झा, ये क्या है? तू भी पिझ्झा ऑर्डर किया. पॅट था एग रॅप, फ्राईड राईस आणि हे ग्रिल्ड जॅपनीज राईस आणि हे वॉटर बॉटल. हा मेन्यू आहे. सगळं 120ला आहे. मी पोचलो फुकेटला आणि मला भयंकर थंडी वाजते. इकडे -100 डिग्रीज ठेवले आहेत आणि जेवण खूप छान होतं. फ्लाईट पण चांगली होती. पिझ्झाला गिफ्ट 10 on 10. पप्पा तुमच्या जेवणाला 10 पैकी किती देणार? 9. जेवण छान होतं. मी एअरपोर्टच्या बाहेर आलो. इकडे थोडी गरमी आहे आणि इकडे आम्ही वेट करतोय कॅबचा. इकडे सगळे असे सगळे वाचले. अमय खरे ज्याच्यावर लिहिले ते आम्हाला शोधायचं आहे, तो आमचा ड्रायव्हर आहे. मी फर्स्ट टाइम डोमेस्टिक अरायवल आली आहे फुकेटच्या. नेहमी मी इंटरनॅशनलला जाते, तर आता हे डोमेस्टिक आहे. आणि इथे पप्पा उभे राहिले, त्यांना सांगितलं बसायला, ते बसत नाही आहे. आम्ही कॅबची वेट करतो.
ही आहे आमची मस्त लक्झरियस गाडी. बापरे, आतमध्ये गोल्डचं प्लेटिंग आहे एकदम. वाव. फुकेटमध्ये आलो आहोत आणि ही आहे जेम्सची गॅलरी आणि पाठी झोपेते मी. पाठी हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये दाखवतात ते की ते लोक ते डायमंड्स कसे एक्स्ट्रॅक्ट करतात आणि इथे खूप सारे जेम्स आहे. पण आम्ही जेम्स ऑलरेडी विकत घेतलेले बँकॉकमध्ये. हा व्हिडिओ आहे आणि ते बुद्धा. 2 बजे तक टाइमपास करना है ब्रो. आता वाजलेत 11. तिथे सायंटिस्ट आतमध्ये होते. ही सायंटिस्ट खोकते इकडे डायमंडवर. एशियनची स्पेलिंग ही नाही आहे, ही आसियान लिहिलंय त्यांनी. आसियान. हेलो आसियान. कुछ अच्छा लगा है शश्री? पण आपला बाळ जास्त क्यूट आहे. ही आहे टायगर आहे लकी आणि ती मला बोलते विकत घ्यायला. बोलते 400ला आहे. मी इथे आलो आहे आणि माझ्या भावाने आणि बहिणीने ऑलरेडी घेतलंय. तर ती मला बोलते की ते टायगरचं आहे काहीतरी ब्रेसलेट आहे हातात घालायचं 400ला. तर मी तर हे सगळं ओरिजिनल गोल्ड घेतलं तर ठीक आहे, रिटर्न केलं तर चांगलं आहे. ती सगळे ब्रेसलेट दाखवून बोलते हे लकी आहेत. मी बोलली की मी जगात काही ब्रेसलेट घालले ते लकी ठरणार नाही. ऑलरेडी माझ्या लिओवर अलाउन्स मी गमवला आहे. हे घालून काय होणार. तर मी 5 मिनटं घालून बसली की काय म्युच्युअल फंड वगैरे वर जातात ते काय होते बघूया. काहीच नाही झालं. हे याच्यासाठी बघते आणि हे 2 अँकलेट. ही रिअल क्रोकोडाईल्सच्या बॅग्स आहेत आणि यशस्वीला ही 60,000ची लॅपटॉप बॅग हवी आहे. इथे सगळे टॅबलेट्स आहेत. द गुड हर्ब. हे सगळे वेगवेगळे टॅबलेट्स आहेत आणि इथे हे सगळे फ्रेम्स आहेत. तिथलं सुवेनियर्स. आता आम्ही आलो आहोत कॅशूनट फॅक्टरीमध्ये. हाय. सीवीड. बकवास ना. राईस क्रॅकर आहे तिथे खूप फेमस आहे खायचा प्रकार. चिक्की सारखे ते गोड चिक्की. आपल्याकडे ते गोंधळ करतात ना तसे लोक क्रॅकर्स फोडतात इकडे. क्रॅकर फोडायचे पैसे. इथे खूप सारे बुद्धाच्या मूर्तीज आहेत. हे सगळे बुद्धाचे अवतार आहेत वेगवेगळे. पण इंग्लिशमध्ये लिहिलं नाहीये काय. नहीं रहेगा तो अपन को पता नहीं है. पानी करता अलाउड भी रहेगा तो वी हैव नो आइडिया क्योंकि अपने लैंग्वेज में लिखा ही नहीं. हे बघ पाण्याचे टबले ठेवले आहेत. पप्पा कुठे आलोत आपण? आणि हे दुकानाचं नाव मिस्टर इंडिया. आम्ही लंच करायला आलो. इकडे खूप ऊन आहे. दुकानाचं नाव आहे 369 मिस्टर इंडिया. हे बार आहे काय बघता अप्पा वाकून वाकून. आणि इकडे इंडियन्स आहेत. वेलकम टू फुकेट. आम्ही आलो आहे अंद मंत्र हॉटेलमध्ये आणि इकडे प्रिन्स पार्टी चेक इन करतोय. लेट्स गो. बीच पासून 2 मिनिटावर आहे हे अंद मंत्र. आणि हे आमचं सामान. या बॅगची चेन निघालेली याला आम्ही हे लावून घेतलंय काहीतरी. ते चेक इन करायला आलो आहे आणि 20 मिनिट झाले ऑलरेडी.
एकदम फास्ट कामं चालली आहे तिकडे. आता चेक इन करून आम्ही रूममध्ये जाऊ आणि मग आम्ही स्विमिंगला जाऊ. आणि इथे हा सुरू झाला आहे पाऊस. हा रूम आहे, एकदम पथेटिक सर्विस घेतली. 40 मिनिटांनी आमचं चेक इन झालं आहे. आणि रूम पण एकदम जुना आहे, एकदम घाणेरडा वास येतोय, TV चालत नाही आहे. आणि हा एक फुद्दूचा एक रिमोट बनवला आहे ज्याच्याने सगळं चालतं, पण अंधार आहे रूममध्ये. आणि व्ह्यू तर एकदम हायली डिसअपॉइंटेड. सॅड चाललंय ना फुकेटल्यावर, पण त्याच्यात एक चांगली गोष्ट आहे, इन्फिनिटी पूल. आणि तिकडे बघा डोंगरावर ढगा जमा झाली आहेत. हे पप्पा आणि हा जलपरी, माझी छोटी जलपरी रॉकी आणि भाई. लेट्स स्विम गाईज. काहीतरी चांगलं होतं आजच्या दिवसामध्ये. होपफुली स्विमिंग करून थोडा मूड चेंज होईल. तर लेट्स गो फॉर अ स्विम. इथे एक मशीन हे टाकते, फोम टाकते या स्विमिंग पूलमध्ये. प्रिन्स हाय, प्रिन्स भाई. काय झालं अप्पा? आणि इथे डोंगरावर ढग जमा झालेत, किती सुंदर. पप्पांना वायूची ड्युटी मिळाली आता आणि हा चहा पाडलाय आणि चिअर्स टू गुड लाईफ. इकडे फोम पार्टी चालू आहे. पहले तू ये पास से आके तू पीछे ले. हाँ कर चिअर्स. और मुझ पे ही ले. प्रिन्स पाण्यातून स्पेशल फोम घेऊन आलाय यशस्वीसाठी तिच्या पायाला लावायला. प्रिन्स क्या चल रहा तेरा? तू शाय है क्या? हेलो, ये देख चष्मा कैसे फेंका. 007 जेम्स बॉन्ड. खूप जास्तच मजा येते, पाऊस पडतोय. हा व्ह्यू तिकडे माउंटन्स आणि आय लव्ह माय लाईफ. इकडे इन्फिनिटी फोटोशूट चाललाय आणि वायूला आम्ही रॅप केलंय ताकी तो पावसात भिजू नये. काय मजा आली यार. बेस्ट डे इन थायलंड. आता पप्पा आंघोळीला इकडे गेलेत, तिथे पण बाथरूम फुल आहे. मी जाऊन आंघोळ करेन आणि मला स्विमवेअर सगळं धुवून बाहेर सुकायला लावायचं आहे. आणि मग आम्ही जाऊ जेवायला बाहेर. आणि घसा बसलाय पूर्ण. आणि बाहेर पाऊस पडतोय तर इकडे छत्र्या फ्री आहेत. पण टूथब्रशसाठी 25 बात आहे. तर 50-70 रुपीज झाले. तर मी विचार करतो की बाहेरून 7-11मधून टूथब्रश घेऊन येऊ, जेवण घेऊन येऊ. उद्या सकाळी 8चं आमचं चेकआउट नाही आहे. 8 वाजता आम्हाला 3-4 आयलँड बघायला जायचं आहे. तर खूप मोठा दिवस आहे. आणि खूप सारं सनस्क्रीन लावेन आणि उद्याचं ड्रेसिंग डिसाईड करायचं आहे. हे धुवायचं आहे. खूप काम आहेत. लेट्स डू इट. इकडे आम्ही टुकटुक घेतली, छोटी टुकटुक आणि ही आहे मोठी टुकटुक. आणि इकडे सिगरेट पितात आहे. तर आपण थोडे दूर जाऊया. पप्पांनी रेनकोट घातला आहे आणि ही इथली चहल पहल. आम्ही या एवढ्या लाईटमध्ये चाललो आहे. अरे इथे बार्गेनिंग करत लोक काय हाट ऐकणार नाही. ते लोक निगरगड लोक आहेत. ब्लूटूथ पण ऐकतात. आणि 23 रुपयाच्या रिक्षाच्या डिस्टन्ससाठी 200 बात आम्हाला चार्ज केलं आहे. एअरप्ले याच्याकडे. हा मॅप बघतोय, हा खुश आहे. आणि हे लोक चिल मारतात आहे विंडो सीटवर. गाणी गाणं लावते ह्याच्यात. डिजिटलाइज्ड एकदम. हा आहे फुकेटचा रोड. इकडे जागोजागी आहे 7-11.
हे आहे लाईट ऑफ इंडिया आणि इकडे आहे मसाज पार्लर आणि हे लोक वेट करतात ते आम्ही चाललो मॅकडॉनल्ड्समध्ये. जे पण पैसे काढलेले ते आमचे सगळे संपले, तर आता आम्ही एका ठिकाणी आमच्या ट्रॅव्हल एजन्सी थ्रू पैसे घ्यायला आलो आहे आणि इथून आम्ही जाणार मॅकडॉनल्ड्समध्ये डिनर करायला. आणि हा बाबू झोपला आहे. बाजू में इंडियन रेस्टोरेंट बंद हो गया और इधर क्या चल रहा है? हे पण ह्याच्यासारखंच आहे, पटायासारखंच. नहीं, ये पटाया सारखा है, लेकिन वो मेन स्ट्रीट अभी बांग्ला स्ट्रीट पे देखे तुम लोग का आंखें वो चौंधिया जाएगी. उधर से अपन जा नहीं सकते ना. आंखें चौंधिया जाएगी मेरी. हे बघ, आला मॅगडी आला. उधर जा नहीं सकते. कुठे मॅगडी? मग 300 काय ना, 300. तुझे डीलिंग केले हा 300 दे मला, 100ची नोट दे.